नमस्कार मित्रांनो, परीक्षा आली आहे जवळ. ऑलमोस्ट किती 3 दिवसांवर परीक्षा आली आणि तुमची परिस्थिती थोडीशी जास्तच नाजूक झाल्यागत वाटतीये. म्हणजे थोडी अडचण वाटतीये. ऊन जरा जास्तच आहे. माझं वाचायचं कितीतरी बाकी आहे. कितीही वाचलं तरी माझे पेजेस काय वाचून होत नाही. रिव्हिजन नावाचा राक्षस रोज त्रास देतोय. मी सकाळी 8 पासून अभ्यासाला येऊन बसलोय. आज 7 लाच येऊन बसलोय तरी 2 तास झालं एकच पान आहे. एन नंबर ऑफ गोष्टी. कुणीतरी मित्र येतो, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला येत नाही. अरे मला काही येत नाही का? कुणीतरी येतो, डिस्कशन करायला सुरू करतात. अरे माझं इंडिया एअरबुक वाचायचं बाकी आहे, माझा इकॉनॉमिक सर्वे वाचायचा बाकी आहे, अरे मी आणखीन करंटला रिव्हिजनच दिलं नाही, अरे माझं विज्ञानचं फिजिक्स वाचायचं बाकी आहे, एन्शियंट मेडिवल मला काही कळतच नाही, यात स्कोर येईल का? कुणीतरी म्हणता यावेळेस त्यावर जास्त प्रश्न. किती टेन्शन घेता. म्हणजे आयुष्य आहे, छोटंसं आयुष्य, एवढं टेन्शन घेऊन काय करणार? कुठं जाणार? ऊन जास्त आहे, लागणारच आहे. टेन्शन आहे, येणारच आहे. इट इज व्हेरी नॉर्मल, इट इज व्हेरी नॅचरल. का तुम्हाला टेन्शन का येतं? सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्ही सिन्सिअर आहात म्हणून तुम्हाला टेन्शन येतं. जो सिन्सिअर नाही त्याला टेन्शन येणारच नाही. का? त्याचं आयुष्य मस्तवालय, मजेत आहे, त्याला कशाचा लोड नाही. आणि मग त्याच्याकडे पाहून आपल्याला वाटतं की अरे हा किती मजेत आहे आणि मी एवढा अभ्यास करतो तरी मला किती टेन्शन आहे. टेन्शन येतंय, टेन्शन येणं चांगली गोष्ट आहे. फक्त याला काय करा, याला पॉझिटिव्ह टेन्शनमध्ये कन्वर्ट करा. याला विनाकारण स्वतःचा बाऊ करून घेऊ नका. का? तर तुमचं ब्रेन आहे, ब्रेन 100 आहे. या ब्रेनवर आयदर अभ्यास राहू शकतो किंवा टेन्शन राहू शकतं. तुमच्या ब्रेनला जर टेन्शन ऑक्युपाय केलं तर अभ्यासाला जागाच नाहीये. जर अभ्यासानं ऑक्युपाय केलं तर टेन्शनला जागा नाहीये. म्हणून निवांत राहा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. निवांत का राहा? तर तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, या परीक्षेला तुम्ही वर्षभर तयारी केली आहे, तुम्ही सिन्सिअर आहात, तुम्ही लेक्चर्स अटेंड केले, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही आहे नाही ती सगळी पुस्तकं वाचलीत. म्हणून निवांत राहा. कारण ही परीक्षा अभ्यासापेक्षा जास्त टेम्परामेंटची आहे. आज मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे. परीक्षा झाल्यानंतर तुम्ही हे वाक्य खरं आहे की खोटं आहे ते तुम्ही स्वतःहून मला सांगायचं. तुमच्या अभ्यासाचा आणि तुमच्या परीक्षेचा अर्थार्थी काहीच संबंध नाहीये. तुम्हाला हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर पहिली गोष्ट ही लक्षात येईल की यार आपण खूप जास्त अभ्यास केलाय आणि प्रश्न तर खूप कमी विचारले गेलेत. मग एवढा अभ्यास करायची गरज नव्हती का? नाही, अभ्यास करण्याची गरज तर होतीच. अभ्यास करण्याची गरज आहे का? तर तुम्ही हा जो अभ्यास केलाय, तुम्ही हे जे वाचन केलंय, यामुळे तुमची टेम्परामेंट इम्प्रूव्ह झाली आहे. यामुळं तुमची अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झाली. आपण काय वाचायला हवं, काय वाचायला नको हे तुम्हाला कळलं. तर ही झाली तुमची परिस्थिती. मग सर नेमकं काय करायचं? म्हणजे आता 3 दिवस काय करायचं? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, इथून पुढे 3 दिवस स्वतःला कसलंही टार्गेट द्यायचं नाही. तुम्ही हे 3 दिवस जे वाचाल ना, यामुळं विनाकारण टेन्शन वाढल, प्रेशर वाढल, स्ट्रेस वाढल. 3 दिवस कसलंही टार्गेट द्यायचं नाही. जे वाचलंय हेच कंटिन्यू करायचं. फक्त माझं म्हणणं आहे, रोज थोडे थोडे पानं चाळायचे. तुम्ही जे वाचलंय ते पानं चाळण्याचा प्रयत्न करायचा. मग नेमकं काय करायचं? या सगळ्या गोष्टीवर मात करायची तर नेमकी कशी करायची? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, स्वतःच्या मनाला कोणतंही आणि कसलंही टार्गेट द्यायचं नाही. तुमच्या गोरगरीब बिचाऱ्या मनाला ते झेपणार नाही. ब्रेनला झेपू शकेल, ब्रेन करू शकतं, मन नाही करू शकत. आणि मनाला नाही जपलं की ते ब्रेनला डिसइन्सेंटिव्हाइज करतं आणि ब्रेन पण काय होतं, आपलं मागं मागं जायला सुरू होतं. पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, MPSC प्रिलिम्स ही पूर्णतः टेम्परामेंटची परीक्षा आहे. टेम्परामेंट म्हणजे काय? तर साधी गोष्ट आहे, तुम्ही त्या ठिकाणी वाचलेल्या गोष्टीवर त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकता का? शांत राहू शकता का? कॉन्फिडेंट राहू शकता का? निर्णय घेऊ शकता का? शांत राहू शकता का? कॉन्फिडेंट होऊ शकता का? आणि अनालिसिस करू शकता का? याची ही परीक्षा आहे. ही पूर्णतः टेम्परामेंटची परीक्षा आहे. आणि यासाठी तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही मागच्या वर्षभरापासून सिन्सिअरली तयारी करताय. म्हणून अभ्यासामध्ये विनाकारण तुमच्या या टेन्शनला आणून गुंतवण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग काय वाचायचं? आपण जे खूप जास्त विसरतो ती गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टीवर आपल्याला स्कोर खूप जास्त येणार आहे, जी गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही, किंवा जो स्कोरिंग पोर्शन आहे, किंवा तुम्हाला वाटतं की मी लास्ट मोमेंटसाठी या छोट्याशा नोट्स काढल्यात, या नोट्स वाचा. सगळेच्या सगळे 6-7 विषय या शेवटच्या दिवसात वाचण्याचा विनाकारण प्रयत्न करू नका. एकतर ते वाचून होणार नाही आणि तुम्ही स्वतःला टार्गेट दिलं तर ते वाचून नाही झालं तर आपलं टार्गेट पूर्ण नाही झालं याचं टेन्शन येऊन परत काय होईल, तुमचा जो अभ्यास आहे याला सुद्धा तुम्ही दूषण द्यायला सुरू कराल आणि तुमचा अभ्यास अफेक्ट होईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे सगळं तुमची सबकॉन्शियस मेमरी करणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट. मग पुढची महत्त्वाची गोष्ट, रिव्हिजन नावाच्या राक्षसाला कसं मारायचं. बरोबर आहे, तुम्हाला खूप लोकांनी सांगितलं असेल परीक्षेला जाण्याच्या अगोदर 2 रिव्हिजन करा, 3 करा, 10 करा, 50 करा. बघा, वर्षभर तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही लेक्चर अटेंड केलेत, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही पुस्तकं वाचलीत, रोज सकाळी स्टडी रूमला आलाय, संध्याकाळी गेलाय, टाइमपास केलेला नाही, केलंय की नाही आपण हे सगळं. मग मला सांगा, प्रॅक्टिकली मला सांगा, 4 रिव्हिजन शक्य आहेत का? 3 शक्य आहेत का नाही? जो तुमच्या शेजारचा म्हणतो ना मी 10 रिव्हिजन केले, त्यानं काहीच केलेलं नसतं. रिव्हिजन करणं ही वेगळी गोष्ट आहे. का? तुम्ही एकदा वाचलंय, एकदा लेक्चर अटेंड केले, त्यावर एकदा डेली टेस्ट सोडवली आहे, एकदा MCQ सोडवलंय, परत तुम्ही प्रश्न संच सोडवलेले आहे, तुम्ही खूप सगळ्या पद्धतीनं तुमचं रिव्हिजन केलंय. तरीही लास्ट मोमेंटला कॉन्फिडन्स येण्यासाठी कोणतं रिव्हिजन करायचं? तर ज्या गोष्टी तुम्ही अंडरलाईन केल्यात ना तेवढ्याच गोष्टी वाचा. ज्या डेटावर तुम्हाला वाटतं की यावर प्रश्न रिपीट होतो, फक्त तेवढाच भाग वाचा. तुम्हाला ज्यामध्ये कॉन्फिडन्स येईल तेवढाच भाग वाचा. तुम्हाला जो भाग बोर वाटत नाही तेवढाच भाग वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? हे रिव्हिजन करताना मनाला हे सांगा, हे महत्त्वाचं आहे, हे रिव्हिजन करताना मनाला हे सांगा की जे मी वाचलंय त्यातूनच प्रश्न येईल. हा वाईल्ड कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाईल्ड कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये फरक आहे. ओव्हर कॉन्फिडन्स ही निगेटिव्ह टर्म आहे, जी अर्धवट नॉलेजनं, अर्धवट प्रिपरेशननं आणि इनसिन्सिअरिटीनं येते. वाईल्ड कॉन्फिडन्स ही पॉझिटिव्ह टर्म आहे, जी तुमच्या स्वतःच्या विश्वासावरनं, तुमच्या प्रिपरेशनवरनं, तुमच्या सिन्सिअरिटीवरनं येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लक फेवर्स ओनली दोज हू आर ब्रेव्ह. अँड यू शुड बी ब्रेव्ह. तुम्ही का ब्रेव्ह असावं? तुम्ही वर्षभर मेहनत करताय, या एका गोष्टीमुळे तुम्ही ब्रेव्ह असावं. म्हणून हा वाईल्ड कॉन्फिडन्स असू द्या की मी जेवढं वाचलंय त्यातूनच प्रश्न येतील का? एका विषयाला 150 प्रश्न नसतात. किती असतात? 12, 15, 16, 18, मॅक्स 18 प्रश्न किंवा 20 असतात. म्हणजे 20 प्रश्न एक लक्षात ठेवा की 20ला 20 अवघड असतील का? नाही. 20 पैकी 10 सोपे असतील, 5 आपल्याला येणारे नसतील. उरले 5 प्रश्न तुम्ही टेम्परामेंटवर जर सोडवले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला स्कोर यायला काहीच अडचण येणार नाही. म्हणून बी कॉन्फिडंट ही महत्त्वाची गोष्ट. परत कोणत्याही पद्धतीनं, कोणत्याही ठिकाणी, मेस, चहाची टपरी, चहाचा कट्टा, न्यूजपेपर वाचायचा सेक्शन, बस स्टॉप किंवा अभ्यास, कुठेही डिस्कशन करायचं नाही. कोणी डिस्कशन आला त्याला धरायचं म्हणायचं पळ, महिनाभर काय मला भेटू नको. आता या स्टेजला काय असतं, तुम्ही जर डिस्कशन करायला जाल तर त्यानं कुठंतरी जस्ट कोपऱ्यातला एखादा पॉईंट वाचलेला असतो, तो येतो, तो डिस्कस करतो आणि आपल्याला कडनं तेवढाच एक पॉईंट मिस झालेला असतो. आपल्याला अरे आपल्याला हे येत नाही का की, म्हणजे वाचलंय अख्खं पुस्तक, तो एक पॉईंट येत नाही, त्याला फक्त तेवढा एकच पॉईंट येतो, पुस्तकातलं काहीच येत नाही. आणि आपण स्वतःला हे सेल्फ सजेशन द्यायला सुरू करतो की मला हे येत नाही. आणि वर्षभर केलेली मेहनत त्या एका पॉईंटमुळे काय होतं, लूज होतं. म्हणून कसल्याही पद्धतीचं डिस्कशन कुणासोबतच आजही करायचं नाही, उद्याही करायचं नाही, शनिवारीही नाही, आणि पेपरच्या दिवशी तर कुणाला भेटायचं पण नाही. डिस्कशन बिलकुल करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, बरीच लोक परीक्षा जवळ आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारायला सुरू करतात, स्वतःचं नॉलेज चेक करायला सुरू करतात, स्वतःला येतंय का, आठवतंय का हे करण्याचा प्रयत्न करतात. अरे नॉर्मल आहे. आता सध्या काय असतं ना, टेन्शनचं लेवल एवढं जास्त असतं ना की आपलं ब्रेन त्यावर प्रोसेस करूच शकत नाही. या आता अभ्यास करताना विनाकारण स्वतःला प्रश्न विचारून डिमॉरलाइज करू नका प्लीज. प्रश्न विचारायचा नाही, काही आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कुणी प्रश्न विचारला तर आपल्याला येत असेल तरी त्याला उत्तर सांगायचं नाही. विनाकारण स्वतःला डिमॉरलाइज करू नका. का? तुम्ही खूप सिन्सिअरली अभ्यास केलाय, तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय, त्यावर विश्वास ठेवा. या मागचं आणखीन एक लॉजिक असं आहे, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून डिमॉरलाइज का करू नका, तर इथं 2 गोष्टींमध्ये कन्फ्लिक्ट आहे. तुमच्या ब्रेनला सगळं येतंय का? ब्रेनला मन नाहीये. त्यानं तो फोटो पाहितला, तो आकडा पाहितला, ती अंडरलाईन केलेली गोष्ट पाहितली, त्याचा फोटो काढला, ब्रेनला मेसेज पाठवला, ते प्रोसेस केलं, त्याला सगळं येतंय, पण तुमच्या मनाला काही येत नाही. तुमचं मन परीक्षेची डेट डिक्लेअर झाली की ठार मेलंय आणि त्यानं घोषित केलंय. मागच्या 10,000 वर्षांपासून हे घोषित करतंय की यावेळेसची प्रिलिम्स आपल्याला अवघड जाणार आणि आपण काय करू, पुढच्या वर्षी याच्यावर प्रोसेस करू. आणि तुमचं मन काय कर, तुमच्या ब्रेनला खाली खेचेल. प्लीज रिमेंबर, तुमच्या ब्रेनला सगळं येतंय का? ब्रेन हे जगातलं सुपर कम्प्युटर आहे. जो फोटो पाहितलाय, जो पिक्चर पाहितलाय, जी ओळ पाहितली, सगळं येतंय. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यावर का विश्वास ठेवा? तुम्ही वर्षभर मेहनत केली आहे.
तुम्ही वर्षभर सगळं वाचलंय आणि तुम्ही स्वतः करिअरसाठी आलाय, तुम्ही स्वतः तुमच्या एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, यू आर इन्व्हेस्टिंग इट फॉर अ बेटर फ्युचर ऑफ यू. म्हणून बिलकुल स्वतःला प्रश्न विचारून डिमॉरलाइज करायचं नाही. कुणी प्रश्न विचारायला त्याला म्हणायचं आजपासून आपली दोस्ती तुटली. बिलकुल, पण प्रश्न विचारू द्यायचा नाही, आपणही स्वतःला विचारायचा नाही. मग इथपर्यंत ठीक आहे हे एवढ्या दिवसांचं. आणि नवीन काहीही वाचू नका, ॲब्सोल्युटली काही वाचू नका. तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच चांगलं वाचा. मग आता आपण येऊया एकदम परीक्षेच्या दिवशी नेमकं काय करायचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याकडे 2 पेपर आहेत. एक आहे GSचा, दुसरा आहे CSATचा. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये GS आणि CSAT दोन्हीचे मार्क काउंट होतात. आपल्यासाठी दोनही पेपर महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, पेपरच्या हॉलमध्ये, एक्झाम हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर GSचा पेपर असो किंवा CSATचा पेपर असो, ओळीनं पहिले 10 प्रश्न नाही आले तरी कोणी आपल्याला फाशी देणार नाही. बरोबर आहे? बरोबर, 10 प्रश्न आले नाही म्हणजे तुम्हाला कोणी फाशी देणार आहे का? नाही देणार आहे. बरोबर आहे. तुमचा सेट चुकीचा असेल, तो विषय अवघड असेल, काय पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात, पहिले 10 प्रश्न आपल्याला का येणार नाहीयेत, आयदर आपल्याला सेट डिफिकल्ट आलाय, प्रश्न सेम असणार आहेत, किंवा मला न आवडणारा विषय, मला अवघड वाटणाऱ्या विषयाचेच पहिले 10 प्रश्न आलेत. म्हणून पहिले ओळीनं 10 प्रश्न येत असेल, ॲब्सोल्युटली डोंट वरी. का? सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला अटेम्प्ट करायचं 85 प्रश्न. लक्षात ठेवा, तुमची कॅटेगरी कोणती असो, ओपन असो, शेड्युल्ड कास्ट असो, शेड्युल्ड ट्राईब असो किंवा OBC असो, एनी ऑफ युअर कॅटेगरी, तुमचा राज्यसेवा प्रीचा जनरल स्टडीज पेपर 1चा अटेम्प्ट असावा 85 प्रश्न. 85च्या वर असतील ते तुमच्या रिस्कनुसार ठरायला हवं. 85 प्रश्न अटेम्प्ट असायला हवे. त्याच्या अगोदर आपण थोडं 4 पावलं मागे येऊया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, परीक्षेला जाण्याच्या अगोदर एक्झाम सेंटरला वेळेत पोचा. मोटरसायकलनं जाताय तर आणखीन जास्त लवकर पोचा, घाई नको व्हायला. महत्त्वाची गोष्ट, खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे एक्सपेरिमेंट करू नका. चॉकलेट असेल, टँग असेल, ग्लुकॉन डी असेल किंवा तुम्ही व्हॉट एव्हर यू आर हॅव्हिंग, ही गोष्ट कशी असावी, हलकी असावी, लाईट असावी, तुम्हाला पचणारी असावी आणि तुमच्या बॉडीला ती सूट होणारी असावी. त्याच्या आणखीन एक पाऊल पुढं. आता असं पण होत असेल की परीक्षा 2 दिवसावर आली आहे किंवा परीक्षा उद्या आहे ना, आज शनिवार आलाय आणि तुम्हाला कोणीतरी सांगून ठेवलंय की परीक्षेच्या अगोदरच्या रात्री तुम्हाला साऊंड स्लीप यावी, येत नाही. करिअरचा प्रश्न आहे, एज्युकेशनचा प्रश्न आहे, फ्युचरचा प्रश्न आहे. एवढे सगळ्या लोकांनी सांगून ठेवलंय, झोप येत नाही, येत नसल तर टेन्शन घेऊ नका. ही आपली सिन्सिअरिटी आहे, ही आपली इच्छाशक्ती आहे की ज्यामुळे आपल्याला झोप येत नाही. येत नसेल ना, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो, अगोदरच्या रात्री मला झोपायला 1, 1.5, 2, 3 जरी वाजले ना तरी दुसऱ्या दिवशी मी एवढा फ्रेश असतो, एवढा फ्रेश, आणि माझं ब्रेन 1000 पट एफिशियन्सीनं काम करतं. इफ यू आर सिन्सिअर. झोप येत नाही, नो इश्यू, नाही येऊ द्या. नॉर्मल आहे, नॅचरल आहे, आपण जिवंत आहोत, आपण यंग आहोत, आपण डायनॅमिक आहोत, याचं हे लक्षण आहे. झोप येत नाही, नो इश्यू. गेलाय, सेंटरला गेलाय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर एक अर्धा तास अगोदर तुम्हाला एंट्री करायला सांगितलेलं असं, नक्की जा. विनाकारण बाहेर मित्रांसोबत घुटमळू नका, गप्पा मारू नका. काय असतं की आपल्या ओळखीचा, क्लासमधला, गावाकडचा, कॉलेजमधला कोणी मित्र भेटला आणि आपण लगेच गप्पा मारतो, जोक करायला सुरू करतो. काय होतं, जोक करणं किंवा हसणं खेळणं वाईट नाहीये, हे रिलॅक्स करण्यासाठी खूप चांगलं आहे. पण विनाकारण आपला जो सिरियस ॲटिट्यूड असतो हा कॅज्युअल होऊन जातो. आणि कॅज्युअल होणं का गरजेचं नाही आहे, कारण आपलं फोकस आहे, आपलं टार्गेट आहे, आपल्याला पास होणं लांबची गोष्ट आहे, आपल्याला परीक्षा खूप चांगल्या पद्धतीनं सोडवायची आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट, बिलकुल तिथं गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कॅज्युअल ॲटिट्यूड नको, काही नको. जा एक्झाम हॉलमध्ये अर्धा तास अगोदर एंट्री करा, जा हॉलमध्ये बसा, आपल्याला हव्या त्या गोष्टी घ्या. शक्यतोवर जमलं तर एक्झाम सेंटरला फोन कॅरी करू नका. ते देवळात गेल्यासारखं असतं, स्वतःचं लक्ष काय अर्ध निम्म लक्ष त्या खेटरात असल्यासारखं तुमचं सगळं लक्ष त्या नॉनसेन्स युजलेस फोनकडे असणार आहे. डोंट कॅरी फोन. घरच्यांना सांगा, पेपरला गेल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत फोन करू नका, मला काही होत नाही. मागचं 2 वर्ष मी घराच्या बाहेर राहतोय, फोन कॅरी करू नका, सगळं लक्ष तिकडं असेल. जा, सगळं फोन, सॅक सगळं बाजूला ठेवा. आणि माझं म्हणणं आहे 10 मिनिटं थोडं शांत बसा. 10 मिनिटं शांत बसा, 10 मिनिटं डोळे बंद करून बसा, झोपू नका. डोळे बंद करून बसा. का डोळे बंद करून बसा? यासाठी की तुमचं ब्रेन जे उडतंय,
यू हॅव एनर्जी. ते असं अनस्टेबल का होतंय ना, ती खूप एनर्जी आहे, ती वाईट गोष्ट नाहीये, ती माइंडची इन्स्टॅबिलिटी नाहीये. खूप लोक म्हणतात की असं खूप असं धडधड होणं ही इन्स्टॅबिलिटी. नो, इट इज नॉट इन्स्टॅबिलिटी, इट इज एनर्जी ऑफ युअर यूथ. ही तुमच्या यंगनेसची एनर्जी आहे. होऊ द्या, 10 मिनिटं शांत बसा, सेटल व्हा आणि मनाला सांगा की मी सिन्सिअर आहे, मी प्रिपरेशन केलंय, चांगलं प्रिपरेशन केलंय, माझा चांगला स्कोर येणार आहे, मी पास होणार आहे. हे 10 मिनिटं स्वतःला सांगा. डोळे बंद केल्यावर परत असं होतं की थोडंसं मन असं फिरायला लागतं, कपाळावरचा काटा फिरायला लागतो. फिरू द्या, नॉर्मल आहे ते, काही हरकत नाही, फिरू द्या. बसा, 10 मिनिटं सेटल व्हा. सेटल झाल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर येईल, सगळ्यात पहिलं काम क्वेश्चन पेपर किंवा काहीही बघण्याच्या अगोदर आपला रोल नंबर 3 ते 4 वेळेस वाचायचा. प्रत्येक वेळेस आकडा पाहून तिथं टाकायचा आणि तो व्यवस्थित गोल करायचा. जर चुकून तिथं काही आकडा चुकला तर तुमचे समोरचे दोनही पेपर तो आकडा चुकल्यानंतर माझा पेपर चेक होईल की नाही या टेन्शनमध्ये जातात. वेळ लागू द्या, 5 मिनिटं वेळ लागू द्या, नो इश्यू. तो रोल नंबर व्यवस्थित टाकला जावा, एक्झाम सेंटर व्यवस्थित टाकलं जावं, तुमच्या एक्झामचा कोड व्यवस्थित टाकला जावा आणि तुम्ही सिग्नेचर व्यवस्थित करताय का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या गोष्टी झाल्यानंतर पेपरला सुरुवात करा. जनरल स्टडीजचा पेपर हा 100 प्रश्नांचा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो पहिला राऊंड आहे, हा पहिला राऊंड करायला तुम्हाला 1 तास 15 मिनिटं लागतील. पहिल्या राऊंडमध्ये नॉर्मली 1.25 तास लागतो. 1.25 तास लागतोय, लागू द्या. महत्त्वाची गोष्ट, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही पास झालेले नसता. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सगळ्या लोकांच्या बरोबरीला आलेले असता. का? 1.25 तासामध्ये तुम्हाला जे प्रश्न येतात हे तुम्ही सोडवलेले असतात. 1.25 तासानंतर मात्र जे पुढचे 45 मिनिट्स आहेत, मी स्वतः खूपदा पाहितलंय की 1.25 तासानंतर ज्या लोकांना वाटतं ना की मला आता सगळं येतं आणि मी पास झालो, ही लोक बऱ्याचदा फेल होतात. का? दे बिकम कॅज्युअल इन लास्ट 45 मिनिट्स. मागच्या 45 मिनिटामध्ये, शेवटच्या 45 मिनिट्समध्ये तुम्ही आता बाकीच्यांच्या पुढे जाणार आहेत. पहिल्या 1.25 तासात तुम्ही सगळी लोक सेम लेवलला आहेत. का? सगळ्यांनी सेम अभ्यास केलाय, सेम टेम्परामेंट आहे, सेम इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे. पुढच्या 45 मिनिट्समध्ये मात्र तुम्ही पुढच्यांच्या पुढे जाणार आहात. का? या 45 मिनिट्समध्ये काही प्रश्न असे असणार आहेत ज्यामुळे तुम्हाला फक्त 2 ऑप्शन येतात, ज्यामुळे तुम्हाला काहीतरी आठवतं, ज्यामुळे तुमचं मन म्हणतं की हे उत्तर असेल, ज्यामुळे तुमचं मन म्हणतं की आयोगाचं हे उत्तर असेल ह्या 45 मिनिट्समध्ये. मग आता काय करायचंय? महत्त्वाची गोष्ट, या 45 मिनिट्समध्ये एकदम केअरफुली, कॉन्फिडेंटली कोणतं करेक्ट वाटतंय, कोणतं चुकीचं वाटतंय, कोणतं अटेम्प्ट करायला हवं, कोणतं मला येतच नाही, या पद्धतीनं विचार करून हळूहळू लास्ट 45 मिनिट्समध्ये पेपर सोडवायचा. लक्षात ठेवा, तुमचा रिझल्ट हा या शेवटच्या 45 मिनिट्समध्ये ठरणार आहे, पहिल्या 1.25 तासामध्ये ठरणार नाही. यामध्ये पण पहा, आपलं एखादं उत्तर चेक करायचं राहिलं आहे का, आपलं टिक करायचं बाकी आहे का, आपल्या नजर चुकीने एखादा प्रश्न उरलेला आहे का, सगळं चेक करा. विनाकारण पेपर झालाय आणि सगळ्या अभ्यास क्लासरूमनं आपल्याकडे बघावून सगळा पेपर बंद करायचा आणि कॉन्फिडेंटनं असं बघायचं आणि तुम्ही सगळे माझ्याकडे बघा, मी तीर मारलाय, असं बिलकुल करू नका. का? 45 मिनिट्स शेवटचे हे तुमचा रिझल्ट देणारे ठरणार आहे. हे का? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही वर्षभर काय केलंय यापेक्षा या 2 तासात तुम्ही काय करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. का? परत सांगतो, ही परीक्षा टेम्परामेंटची आहे. प्रिलिम्स ही परीक्षा कंटेंटची नाही, पाठांतराची नाही, टेम्परामेंटची आहे. 2 तासात तुम्ही काय करताय यावर सगळं ठरतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला GS मध्ये चांगला स्कोर येत नाही, मग आपल्याला वाटतं आपण हरलो का. नाही, लक्षात ठेवा, MPSC प्रिलिम्सला पास करून देणारा एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे CSAT. पण तुमच्या डोक्यानं ठरवून ठेवलं की CSAT म्हणजे गणित आणि आपल्याला काय गणित येत नाही, आणि आता आपल्यासमोर 8 एप्रिल नंतर लगेच 13 मेची परीक्षा आली. तुम्ही काय करता? GSचा पेपर अवघड झाला की लगेच घोषित करता की ही प्रिलिम्स गेली ना, आपण 13 मे फोकस करू. असं बिलकुल करू नका. GSचा पेपर झालाय, ब्रेक घ्या, कुठेतरी शांत ठिकाणी जा, मित्रांच्या घोळक्यात शक्यतोवर बसू नका, हेवी खाऊ नका, फॉर्म्युले रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. अर्धा पाऊण तास जर जमलं तर तिथं शांत राहण्याचा प्रयत्न करा. विनाकारण ट्रॅव्हलिंग करू नका खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, की आता मी जेवून येतो, मोटरसायकल आहे, गाडी आहे. बसा, सेंटरलाच बसा, झाडाखाली एखाद्या शांत बसा. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की CSATचा पेपर म्हणजे गणिताचा पेपर नाही. का? तर महत्त्वाची गोष्ट बघा, माझा बऱ्यापैकी चांगला अभ्यास होता,
तरीही सीसॅटच्या पेपरला माझा अटेम्प्ट हा कधीही 67च्या वर नव्हता. बरोबर आहे, 67च्या वर नव्हता आउट ऑफ 80 क्वेश्चन. चला आपण असं धरून चालूया की तुम्ही मी आम आदमी आहोत, तर तुमचा अटेम्प्ट हा कधीही रेअरली 65च्या वर जाणार नाही शक्यतो. मग तुम्हाला अटेम्प्ट 65 करावा लागणार. मग एक लक्षात ठेवा की जर आपला अटेम्प्ट 65च्या वर जाणार नाहीये तर 15 प्रश्न असे की जे आपल्याला येणार नाहीये. ठीक आहे ना, गणिताचे 15 प्रश्न धरून चला ना, जर तुम्हाला गणित अवघड वाटत असेल तर. बरोबर आहे. आता पहा, 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे असतात, 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे असतात, 55 प्रश्न आपल्याला 65 पर्यंत जायचंय, 10 प्रश्न गणिताचे. मला सांगा 25ला 25 प्रश्न अवघड असतील का? नाही ना. गणिताचे 25ला 25 प्रश्न अवघड नसतात. 25 पैकी 12 सोपे असतात, 5 असतात कुणालाच येणारे नसतात. उरले 7 प्रश्न आला ठीक आहे, नाही आला ठीक आहे. म्हणून काय करा, गणित आहे हे डोक्यातून काढून टाका. महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, बरीच लोक माझ्या असं निदर्शनास आलं की ते कॉम्प्रिहेन्शनवर फोकस करण्याचा प्रयत्न असतो. त्यांचं म्हणणं असं मला कॉम्प्रिहेन्शन चांगलं करायचे, मान्य. पण तुम्ही आणखीन एक चूक काय करता माहितीये का? तुम्ही त्या कॉम्प्रिहेन्शनचे 5ला 5 प्रश्न जबरदस्ती सोडवण्याचा प्रयत्न करता. का? बघा, 5 पैकी 4 प्रश्न आले, 5वा येत नाहीये, तरी तुम्ही जबरदस्ती 5व्या प्रश्नाला टिक करता. असं नका करू. 5 पैकी 4 आलेत, इट इज ओके. 5वा येत नाहीये, दॅट इज ऑल्सो व्हेरी ओके. आपल्याला 15 प्रश्न न सोडवण्याचा स्कोप आहे. मग तिकडे गणित आपलं जास्त येईल. कॉम्प्रिहेन्शन सुटलं तर 10 पॅसेज पैकी प्रत्येक 5वा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल, सोडून द्या. एक एक प्रश्न सोडून द्या. कॉम्प्रिहेन्शन जबरदस्ती सगळा सोडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, जर तुम्ही कॉन्फिडेंट असाल आणि जर तुम्ही रिस्क घेतली आणि जर तुम्ही डेअरिंग केली, तर माझा अनुभव असा आहे की तुम्ही गणिताला अंदाजे पंच जरी टिक केलं ना, तरी तुमचं उत्तर बरोबर येईल. पण यासाठी यू शुड हॅव बीन सिन्सिअर फॉर ॲटलीस्ट लास्ट 4 to 5 months. आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला हवा. हा विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, जसा जीएस पेपर 1 मध्ये 2 राऊंड करायला वेळ मिळतो, तसा सीसॅट मध्ये राऊंड करायला वेळ मिळत नाही. सीसॅट मध्ये वेळ कसा संपला हे आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपला जीएसचा पेपर जर चांगला गेला तर GS2 ला आपण थोडी घाई करतो आणि आपला रोल नंबर तरी चुकवतो, कोड तरी चुकवतो, सिग्नेचर तरी चुकवतो. म्हणून हॉलमध्ये एंट्री केल्या पहिलं काम परत एकदा त्या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासणं. आणि जीएस पेपर जर चांगला गेला असेल तर लक्षात ठेवा, आपल्याला सीसॅट मार्जिन देणार आहे. 20 ते 30 मार्कांची जर मार्जिन मिळाली तर तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुमचा मेन्सचा अभ्यास तुम्ही कॉन्फिडेंटली दुसऱ्या दिवसापासून सुरू करू शकता. म्हणून महत्वाची गोष्ट रिपीट सांगतो, शेवटचा प्रश्न संपेपर्यंत, सीसॅटचा शेवटचा प्रश्न आणि शेवटचा मिनिट संपेपर्यंत तुम्ही रेसच्या बाहेर नाहीत, हे लक्षात ठेवा. हे जर लक्षात ठेवलं ना, हे म्हणजे टेम्परामेंट. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणं म्हणजे टेम्परामेंट. बाकी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास केलाय, तुम्ही सिन्सिअर आहात, तुम्ही हार्डवर्किंग आहात आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे. मला स्वतःला विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे ज्यांनी सिन्सिअरली, तुमची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी किती आहे यापेक्षा तुम्ही किती सिन्सिअर आहात यावर तुमचा रिझल्ट ठरणार आहे. म्हणून बी सिन्सिअर, बी पेशंट अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ. You will come out with very flying colors, that I know. So all the best for the examination. Thank you.